नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 3 सप्टेंबर सायंकाळचे 6:15 वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम म्हणजे काल सकाळी 8:30 ते आज सकाळचे 8:30 दरम्यान मराठवाड्याच्या उत्तर भागात, पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाल्या. उत्तर महाराष्ट्रात एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. इकडे सिंधुदुर्ग, गोव्यातही मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. पालघरच्या उत्तर भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि बाकी मराठवाड्याच्या बऱ्याच भागांमध्ये हलका मध्यम, पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये हलका मध्यम, दक्षिण मध्य महाराष्ट्रात क्वचितच हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या. यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे, तर जे काही कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता आता हळूहळू कमी झाली. हे मध्य प्रदेशच्या आसपास आहे आणि याची तीव्रता कमी होऊन मान्सूनचा आस असलेल्या कमजोर पट्ट्यामध्ये हे विरून जाण्याची शक्यता आहे. सोबतच 5 तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचाही अंदाज आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात, खास करून पूर्व विदर्भात पावसात वाढ होणे अपेक्षित आहे. बाकी इतर ठिकाणी त्याचा खूप मोठा प्रभाव जर नसेल तर कोकण आणि घाटामध्ये सुद्धा काही प्रमाणात मान्सून हा ॲक्टिव्ह झालेला पाहायला मिळेल. आजही जर आपण पाहिलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये आज मान्सून सरी सक्रिय झालेल्या आहेत. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी सक्रिय आहेत. रायगडच्याही दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळत असतील. त्यानंतर सोलापूरच्या पश्चिम भागात हलक्या पावसाचे ढग आहेत. नांदेडच्या काही भागांमध्ये, लगतवरती यवतमाळच्या भागांमध्ये सुद्धा गडगडाटसह हलका पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत. आणि आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या आसपास हलका पाऊस, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर सातारा घाट, कोल्हापूर घाट जोरदार पावसाचे सरी पडत असतील. सोलापूर काही ठिकाणी हलका, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर या ठिकाणी रात्री उशिरा हलक्या पावसाच्या किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल. यानंतर उद्याची शक्यता जर आपण पाहिली तर उद्या भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अमरावती, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये कुठेतरी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसतील आणि राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये क्वचितच कुठेतरी हलक्या पाऊससरी होतील तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहील. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे. भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आणि राहिलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने सध्या वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.